Hello students. So today we are going to learn Kingdom Animalia part 3, and before that we have completed part 1 and part 2. In that we have learned total 6th phylum, and now we are going to learn 7th phylum Arthropoda. Okay, so Arthropoda हे जे काही नेम आहे ते कशावरून पडलं आहे तर आर्थ्रोस अँड पोडोस. ओके, आर्थ्रोस म्हणजे जॉईंट आणि पोडोस म्हणजे पोडा म्हणजे काय तर लेग्स. हां, तर जे काही आर्थ्रोपोडामधले जे काही ॲनिमल्स असतात तर त्यांचे लेग्स कसे असतात तर जॉईंट लेग्स असतात त्यांना, आणि नॉर्मली कसं 2 किंवा 4 लेग्स ना, पण त्यांना त्याच्यापेक्षा जास्त लेग्स असतात. फॉर एक्झाम्पल काय आहे याच्यामध्ये तर कॉकरोच, बटरफ्लाय, स्कॉर्पियन, मिलीपेड, प्रॉन, त्याच्यानंतर क्रॅब, खेकडा, हे सगळे एक्झाम्पल ह्याच्यामध्ये येतात. मग आता हे जर सगळे आपण ॲनिमल्स डोळ्यासमोर आणले तर कसे असतात त्यांचे लेग जास्त असतात ना, 6 किंवा 6पेक्षा जास्त असतात. तर हे मिलीपेड जी आहे, मिलीपेड म्हणजे काय घोण. तर घोण आपण बघितले तिला किती पाय असतात, खूप पाय असतात ना, किंवा जे काही लेग्स असतात त्याच्यामुळे ते चालू शकतात. तर ते किती असतात, पूर्ण बॉडीवरती असतात ते. म्हणून काय आहे तर यांना काय म्हटलं आहे आर्थ्रोपोडा. त्यांच्या बॉडीला जॉईंट लेग्स असतात एकदम अटॅच झालेले, आणि पूर्ण बॉडीला अटॅच असतात ते. म्हणजे सगळ्या पूर्ण जी काही बॉडी असणार आहे त्या पूर्ण बॉडीला सगळीकडून लेग्स असतात. ओके, दिस इज लार्जेस्ट फायलम ऑफ किंगडम ॲनिमॅलिया. तर जे काही किंगडम ॲनिमॅलियामध्ये जेवढे फायलम्स आहेत तर तेवढ्या फायलम्समधला सर्वात मोठा फायलम जर कुठला असेल तर तो आर्थ्रोपोडा हा फायलम आहे. ओके, तर त्यांच्यामध्ये काय असतं तर जॉईंट ॲपेंडेजेस असतात, हेन्स त्यांचं नेम काय आहे आर्थ्रोपोडा. ॲपेंडेजेस म्हणजेच काय तर लेग्स जे असतात ते जॉईंट असतात, म्हणून त्यांना काय म्हणतात आर्थ्रोपोडा. ओके, omnipresent and solitary or colonial, most of them are free living. तर ह्याच्यामधले काही जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते कसे आहेत तर सॉलिटरी आहेत, काही कॉलोनियल आहेत. म्हणजे काय करतात, सॉलिटरी म्हणजे कुठेतरी एकाच ठिकाणी राहतात. कॉलोनियल म्हणजे काय तर कॉलनीज करून राहतात. म्हणजे काय तर खूप सारे ॲनिमल एकत्र येऊन राहतात. आणि काही आहेत ते कसे आहेत एकदम फ्री लिव्हिंग आहेत, म्हणजे कसेही कुठेही राहतात. आणि कसे आहेत तर ओमनी प्रेझेंट आहेत. म्हणजेच आपल्याला 3 वर्ड असतात, एक कार्निवोरस, हर्बिवोरस अँड ओमनिवोरस. तर कार्निवोरस म्हणजे काय तर जे काही मीट वगैरे खाणारे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉन व्हेज जे काही असेल ते खाणारे. आणि हर्बिवोरस म्हणजे काय तर प्युअरली व्हेजिटेरियन, लाईक काय तर जे काही गवत वगैरे असेल, पानं असतील झाडांची ते खाऊन, फळं असतील झाडांची ते खाऊन राहतात. तर त्यांना काय म्हणतात हर्बिवोरस. आणि कार्निवोरसमध्ये काय येतं तर जे सगळं मीट असेल, मांस असेल ते सगळं खाऊन ते राहतात. तर आणि ओमनिवोरस म्हणजे काय असतं तर दोन्हीही, म्हणजे कार्निवोरस पण असतात आणि हर्बिवोरस पण असतात. तर ते दोन्ही मिळून जे दोन्ही पण असतील, म्हणजे काही जणं काय करतात तर नॉनव्हेज पण खातात आणि व्हेज पण खातात. असे जे काही ॲनिमल्स असतील तर त्यांना काय म्हटलं जातं ओमनिवोरस. ओके, फ्यू आर पॅरासायटिक अँड सँग्विवोरस. आता आपण काय बघितलं हर्बिवोरस आणि कार्निवोरस, आणि दोघांचं मिळून काय असतं ओमनिवोरस बघितलं. तर सँग्विवोरस म्हणजे काय तर ब्लडवरती राहणारे, म्हणजे फक्त ब्लड सक करून तेच खाऊन राहणारे. जसं की एक्झाम्पल काय सांगितलं आहे, फिमेल मॉस्किटो, बेड बग. तर फिमेल मॉस्किटो जे काही आहेत मॉस्किटो ते काय करतात ह्युमनना बाईट करतात, आणि जे काही ब्लड असेल ते सक करून त्याच्यावरतीच राहतात, बाकीचं काहीही खात नाहीत. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं सँग्विवोरस.
बॉडी इज बायलॅटरली सिमेट्रिकल, ट्रिप्लोब्लास्टिक, यूसिलोमेट, मेटामेरिकली सेगमेंटेड विथ ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. तर जी काही बॉडी आहे ती कशी आहे, बायलॅटरली सिमेट्रिकल आहे आणि त्याच्यानंतर ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे जे काही जर्म लेयर्स असतात त्याच्यापासून आपली बॉडी तयार होते. जर्म लेयर सेल, तर त्याच्यातल्या 3 टाईपच्या जर्म लेयरपासून तयार होते, म्हणून त्यांना काय म्हणतात, ट्रिप्लोब्लास्टिक. कुठल्या 3 टाईपच्या जर्म लेयर सेल्स असतात, तर एंडोडर्म, एक्झोडर्म अँड मेसोडर्म. त्याच्यानंतर त्यांची बॉडी प्लॅन कसं आहे त्यांचं, तर ट्यूब विदिन ट्यूब आहे, म्हणजे ॲलिमेंटरी कॅनल प्रेझेंट आहे त्यांच्यावरती, माउथ असतं, ॲनस असतं, हे पूर्णपणे बॉडीवरती प्रेझेंट आहे. जसं की आपण आधीचे काही फायलम्स बघितले तर त्यांच्यामध्ये ट्यूब विदिन ट्यूब नव्हतं किंवा ॲलिमेंटरी कॅनल जो काही आहे तो नव्हता प्रेझेंट. आणि ऑर्गन सिस्टीम कशी आहे, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कसं आहे, तर ऑर्गन सिस्टीमचं आहे. म्हणजे काय, ऑर्गन्स फॉर्म झालेत. जसं की मी आधी सांगितलं होतं, सेल्स असतात, सेल्सपासून बॉडी तयार होते आणि खूप साऱ्या सेल्स एकत्र येऊन टिश्यू तयार होतात आणि खूप साऱ्या टिश्यूंचं क्लस्टर होऊन किंवा खूप साऱ्या टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन्स तयार होतात. ओके. बॉडी कव्हर्ड बाय टफ नॉन लिव्हिंग कायटिनस एक्झोस्केलेटन, हेन्स दे नीड पिरियॉडिक मोल्टिंग. ओके, तर जे काही त्यांची बॉडी आहे ते कायटिन हे एक कंपाऊंड किंवा केमिकल असतं त्याच्यापासून तयार झालेलं असतं. जे काही एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरचं जे काही स्ट्रक्चर आहे ते कायटिनपासून तयार झालेलं असतं. त्याच्यामुळे त्यांचं जे काही बाहेरचं कवरिंग आहे त्याचं मोल्टिंग होतं. मोल्टिंगमधला दुसरा शब्द आहे इग्डायसिस. तर त्याचा अर्थ काय, तर जी काही वरची बॉडी आहे ती शेड आऊट होते आणि नवीन बॉडी तयार होते. जसं की आपल्या बॉडीवरची स्किन जी असते, तर स्किन खराब झाली की काय होतं, किंवा कधी आपल्याला भाजलं वगैरे असेल तर ती वरची स्किन जाते निघून आणि नवीन स्किन येते तिथे. तसंच सेम हे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं, तर वरचं जे कवरिंग असतं त्यांचं ते कायटिनस एक्झोस्केलेटन असतं आणि ते कसं असतं, नॉन लिव्हिंग असतं. तर मग काय होतं, ते निघून जातं आणि नवीन येतं. जसं की सापांचं असतं. साप काय करतात, आपण मेण टाकले किंवा कात टाकले असं म्हणतो ना, तर ती जी काही कात असते ते त्यांचं वरचं स्किन असते ते काढून टाकतात आणि नवीन स्किन त्याच्यावरती येते ती. सेम तसंच पण जे काही साप वगैरे स्नेक्स आहेत ते आर्थ्रोपोडामधले नाही आहेत. फक्त सेम तशाच पद्धतीने ह्याच्यामधले जे काही ॲनिमल्स आहेत त्यांचं पण तसंच होतं. तर जे काही कायटिनस एक्झोस्केलेटन आहे ते थोडं टफ असतं, तर ते रिमूव्ह होऊन जातं आणि नवीन त्यांच्यावरती जे काही कवरिंग असतं ते येतं. तर त्याला काय म्हणतात, इग्डायसिस. आणि त्यांची बॉडी 3 टाईपमध्ये डिवाईड आहे किंवा 3 पार्टमध्ये डिवाईड झालेली असते. फर्स्ट हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन. तर हेड माहिती असतं सगळ्यांना, हेड असणार आहे वरती आणि जो काही शेवटी भाग असणार आहे तो सगळा पोटापासून शेवटी जो ॲब्डोमेन आणि जे काही स्टमक आणि हेडला जॉईंट करतो तो जो रिजन असतो त्याला थोरॅक्स म्हणतात. ओके. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कंप्लीट. जसं की आपण बघितलं ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन आहे म्हटल्यावरती डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट असणार आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप, ब्लड फ्लोज थ्रू बॉडी कॅव्हिटी. ओके. तर सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम कशासाठी असते, तर जे काही ब्लड फ्लो आहे त्याच्यासाठीची. ती कशी आहे, ओपन टाईपची आणि क्लोज टाईपची असते. त्यातली ह्या ज्या ॲनिमल्सची कशी आहे, ओपन टाईपची आहे. रेस्पिरेटरी ऑर्गन्स आर गिल्स, ट्रॅकिया, बुक लंग्स, बुक गिल्स एक्सेट्रा. तर ह्यांच्यामध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन्स प्रत्येक ॲनिमलचे वेगळे आहेत. आता गिल्स कशामध्ये असणार आहेत, जे काही ॲनिमल्स ह्यातले पाण्यात राहणारे असतील त्यांच्यामध्ये गिल्स असणार आहेत आणि जे काही पाण्याच्या बाहेर राहणार आहेत त्यांच्यामध्ये
लंग्स असणार आहेत. एक्सक्रीशन टेक्स प्लेस बाय ग्रीन ग्लँड, माल्पिजियन ट्यूब्यूल और कोक्झेल ग्लँड. तर जे काही एक्सक्रीशन होतं म्हणजे जे काही वेस्ट प्रोडक्ट असेल ते कशाने बाहेर जाते तर जे काही ग्रीन ग्लँड्स असतात त्याच्याने आणि माल्पिजियन ट्यूब्यूल्स ज्या की आपल्या किडनीमध्ये प्रेझेंट असतात. तर ते जे माल्पिजियन ट्यूब्यूल्स आहेत ते काय करतात, जे काही एक्सक्रीशन असेल ते कॅरीड आउट करतात. ओके. नर्वस सिस्टीम इज फॉर्म बाय नर्व रिंग अँड डबल व्हेंट्रल गँग्लिओनेटेड नर्व कॉर्ड. ओके. तर गँग्लिऑन म्हणजे काय तर ब्रेन, जे काही ब्रेन असतो त्याला गँग्लिऑन असं पण म्हणतात. तर जे काही नर्वस सिस्टीम आहे ती नर्व रिंग्सपासून फॉर्म झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये डबल गँग्लिऑन असतात. म्हणजे त्या जे काही ब्रेन असतात ते खूप छोट्या साईजचे असतात आणि डबल असतात किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त असतात. सेक्सेस आर सेपरेटेड शोविंग सेक्स्युअल डायमॉर्फिझम. ओके. तर त्यांच्यामध्ये सेक्सेस कसे आहेत तर मेल बॉडी वेगळी असते आणि फिमेल बॉडी वेगळी असते. जसं की आपण काही आधीच्या ह्याच्यामध्ये बघितलेलं तर ते कसे होते, हर्मॅफ्रोडाईट होते. म्हणजे काय तर फिमेल बॉडी आणि मेल बॉडी दोन्हीही एकाच बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. ओके. सम आर्थ्रोपोड्स आर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट सच ॲज ॲपिस दॅट इज हनी बी फॉर देअर हनी अँड वॅक्स. आता जी हनी बी आहे ती पण काय आहे आर्थ्रोपोडा फायलममधलीच आहे आणि ती कशी आहे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय त्याच्यातून आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात इन्कम मिळतं. का तर त्यांच्यामध्ये आपल्याला काय मिळतं आहे, हनी मिळतं, वॅक्स मिळतं जे की खूप यूजफुल असतं. त्याच्यानंतर लॅक म्हणजे लाख जे असतं त्याच्यापासून वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स किंवा वेगवेगळी ज्वेलरी प्रिपेअर केली जाते किंवा अजून वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा यूज केला जातो. तर ते सुद्धा कशापासून प्रोड्यूस केलं जातं तर लॅसिफर लॅका हा जे लॅक इन्सेक्ट आहे, एक किडा असतो त्याच्यापासून भेटतं आणि त्याचा पण खूप यूज होतो. त्याच्यानंतर जे काही लॉबस्टर, प्रॉन अँड क्रॅब्स हे काही आहेत इडिबल आहेत. म्हणजे जे काही खेकडे, कोळंबी हे जे काही आहेत ते पण कसे आहेत खाण्यासाठी यूज केले जातात. म्हणून त्याच्यातूनसुद्धा खूप जास्त प्रमाणात आपल्याला इन्कम मिळतं. सिल्कवर्म प्रोड्यूस सिल्क. ओके. तर जे काही सिल्कवर्म आहेत ते सुद्धा सेम याच फायलममधले आहेत आणि ते काय सिल्क प्रोड्यूस करतात आणि ते पण कसं आहे खूप फायद्याचं असतं. सम आर्थ्रोपोड्स आर हार्मफुल विच ॲक्ट्स ॲज अ वेक्टर. फॉर एक्झाम्पल मॉस्किटो. तर जे काही असे आहेत की खूप युजफुल ठरतात पण काही आर्थ्रोपोड्स कसे आहेत हार्मफुल आहेत, जे काय करतात काही ना काहीतरी डिसीज वगैरे कॉज करतात. मग ते काय वेक्टर म्हणून काम करतात. वेक्टर म्हणजे काय तर आता फॉर एक्झाम्पल सांगितलं मॉस्किटो काय करतात तर जसं की मलेरिया होतो किंवा अजून कुठलेही वेगवेगळे ताप येतात. तर ते जे काही ताप येतात तर ते कशामुळे होतात मॉस्किटो बाईटमुळे. डेंग्यू असेल, मलेरिया, तर काय होतं जे काही डेंग्यू किंवा मलेरिया होणारे जे व्हायरस असतील तर ते व्हायरस त्या मॉस्किटोमध्ये जातात आणि मग मॉस्किटोने ह्युमन बिंगला बाईट केल्यावरती काय होतं तर त्यांना तिथे लगेच ते जे काही फीवर असेल तो कॉज होतो. म्हणून काय आहेत तर हे कसे आहेत हार्मफुल आर्थ्रोपोड्स आहेत. त्याच्यानंतर काय काय जे आर्थ्रोपोड्स आहेत ते काय करतात तर जे काही लाकूड वगैरे असतं तर ते पण खराब करून टाकतात. ओके. तर हे झालं फायलम आर्थ्रोपोडा. तर इथे आपल्याला एक्झाम्पल दाखवलं आहे. पेरिप्लॅनेटा कॉकरोच आहे, त्याच्यानंतर मिलीपेड आहे म्हणजे काय घोण आणि स्कॉर्पिओन आहे विंचू. ओके.
सो 8 फायलम आहे मोल्युस्का. ओके, तर पूर्ण जे काही सगळे फायलम आहेत त्याच्यातला सर्वात जास्त ऑर्नामेंटल किंवा सर्वात जास्त चांगले दिसणारे जे काही ॲनिमल्स असतील ते कुठल्या फायलममध्ये येत असतील तर ते सगळे ह्या मोल्युस्का फायलममध्ये येतात. तर मोल्युस्का असं नाव का पडलं तर मॉलिस हा जो वर्ड आहे त्याच्यापासून. मॉलिस म्हणजे काय तर सॉफ्ट. तर जे काही सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स असतात त्यांना मोल्युस्का ह्या फायलममध्ये ॲड केलं आहे. फॉर एक्झाम्पल पायला, बायवाल्व, ऑक्टोपस, सेपिया, चिटोप्लुरा, पिनटाडा, लॉलिगो, ॲप्लेसिया, डेंटॅलियम एक्सेट्रा. तर हे जे काही ॲनिमल्स आहेत तर हे जे सगळे ॲनिमल्स आहेत ते खूप म्हणजे जास्त चांगले दिसणारे किंवा कसे आहेत तर मेन काय आहेत एकदम सॉफ्ट बॉडीड आहेत. त्यांची बॉडी कशी असते एकदम सॉफ्ट मऊ बॉडी असते. तर इथे एक्झाम्पल सांगितले त्याच्यामध्ये एक माहीतच असेल ऑक्टोपस. ऑक्टोपस कसे असतात एकदम सॉफ्ट असतात ना. त्याच्यानंतर सेम तसंच सेपिया जो आहे, कटल फिश, त्याला मराठीमध्ये माकुळ मासा असं पण म्हटलं जातं. तर तो जो माकुळ असतो तो काही जणं खातात. तर तो पण कसा असतो एकदम सॉफ्ट असतो. त्याची बॉडी कशी असते एकदम मऊ असते. आणि त्याच्यानंतर पर्ल ऑयस्टर, पिनकटाडा. तर पर्ल ऑयस्टर जे असतं म्हणजे जे की आपण त्याच्यापासून मोती मिळवलं जातं. तर ते जे ऑयस्टर असतात ते कसे असतात शंखाच्या आतमध्ये असतात, शिंपल्यांच्या आतमध्ये असतात आणि आतल्या साईडला जे काही असेल तर त्यांचं पूर्ण वावर असतो. तर ते जे काही आहेत ते कसे आहेत एकदम सॉफ्ट बॉडीड असतात. मग त्यांच्या प्रोटेक्शनसाठी ते एक केमिकल सिक्रेट करतात आणि त्या केमिकलपासून एक हार्ड जे काही मटेरियल असेल ते तयार होतं आणि त्याच्यामुळे त्यांचं प्रोटेक्शन होतं. आणि ते जे हार्ड मटेरियल असतं ते काय असतं तर शेल्स असतात, जे की आपण बघतो बीचवरती वगैरे गेल्यावरती खूप साऱ्या प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या शेल्स दिसतात. शंख शिंपले आपल्याला बघायला मिळतात. तर ते जे काही शंख शिंपले असतात ते हेच सगळे जे मॉल्युस्कामधले ॲनिमल्स आहेत ते तयार करतात स्वतः. कशासाठी तर त्यांची बॉडी एकदम सॉफ्ट असते तर त्यांना प्रोटेक्शन मिळावं ह्यासाठी. जसं की आपण बघितलं तर काय वेळेला जे गोल शंख असतात तर ते आपल्याला चालताना वगैरे पण दिसतात बीचवरती आणि त्याच्या आतमध्ये छोटे छोटे किडे दिसतात. तर ते जे काही असतात ते हे मोल्युस्कामधले ॲनिमल्स आहेत. तर त्यांना जर समजा ते नुसते चालत गेले तर चुकून कोणाचा पाय पडला किंवा कुठले तरी वेगळे पक्षी वगैरे असतील तर ते काय करतील लगेच त्यांना खाऊन टाकतील, त्यांची डेथ होईल. पण तसं होऊ नये म्हणून त्यांच्यामध्ये काय आहे तर ते एक वेगळं कॅरेक्टरिस्टिक आहे जे की काय करतात ते फॉर्म करतात आणि त्याच्या आतमध्ये ते राहतात. तर हा जो फायलम आहे मोल्युस्का हा सेकंड लार्जेस्ट फायलम आहे, आयदर फ्री लिव्हिंग ऑर सेडेंटरी. तर काही जे ॲनिमल्स आहेत ते फ्री लिव्हिंग आहेत आणि काही कसे आहेत तर एकाच ठिकाणी कुठेतरी चिकटून राहणारे आहेत. जसं की ऑयस्टर वगैरे असतं, इडिबल ऑयस्टर. ते जे दगडांवरती वगैरे असतं आणि ते चाकू किंवा सुरीने वगैरे घेऊन कापून काढलं जातं आणि ते जे काही फिशेस असतात ते विकतात. ॲक्वॅटिक ऑर सीन इन मार्शी प्लेसेस. मोस्टली कसे असतात ॲक्वॅटिक असतात सगळे आणि काही जे आहेत ते कसे आहेत मार्शी प्लेसेसमध्ये. म्हणजे जी काय अशी पाणथळ जागा असेल किंवा ओलसर जागा असेल, जसं की समुद्राच्या किनारी कसं असतं एकदम ओलसर जागा असते आणि त्या वाळूत ते राहत असतात जे काही ॲनिमल्स असतील ते. सॉफ्ट बॉडीड अँड शो ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. तर त्यांचं बॉडी प्लॅन कसं आहे ट्यूब विदिन ट्यूब. बायलॅटरली सिमेट्रिकल बट फ्यू आर असिमेट्रिकल ड्यू टू टॉर्शन. तर मोस्टली हे कसे आहेत तर बायलॅटरली सिमेट्रिकल आहेत म्हणजे त्यांचे बॉडीचे दोन भाग केले तर दोन्हीही भाग
सेम होतात. जसं की आपण शंख बघितलं तर शिंपले बघितले तर ते कसे असतात, त्यांना 2 भाग असतात आणि दोन्ही भाग आपण सेपरेट केले तर दोन्ही कसे असतात, सेपरेट होतात. तर म्हणून काय म्हटलं तर बायलॅटरली सिमेट्रिकल. आणि काही आहेत ते कसे आहेत तर असिमेट्रिकल आहेत, म्हणजे त्यांचे 2 भाग समान होत नाहीत तर वेगवेगळे होतात. का तर त्यांच्यामध्ये फोल्डिंग झालेलं असतं किंवा ट्विस्टिंग झालेलं असतं, म्हणजे ते कुठेतरी फोल्ड झालेले असतात किंवा मग त्यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस झालेले असतात, म्हणून त्यांचं जे काही बॉडीचं सेगमेंट असतील ते सेपरेट झाल्यावरती सेम नाही राहत. बॉडी इज डिव्हिजिबल इंटू हेड, फूट अँड विसरल मास. Visceral mass is enclosed in a thick muscular fold of body called mantle. तर जी काही बॉडी आहे ती कशामध्ये डिवाईड झाले तर हेड आणि फूट आहेच आणि त्याच्यासोबत काय आहे तर विसरल मास आहे. आणि जे विसरल मास असणार आहे म्हणजे जो काही मिडलचा पोर्शन असणार आहे तो जो काही आहे तो जे मी मगाशी म्हटलं की एक मॅन्टल नावाचं केमिकल असतं, तर ते सिक्रीट करून थिक कवरिंग तयार करतात आणि त्या कवरिंगच्या आतमध्ये हे जे विसरल मास असतं ते प्रेझेंट असतं. मॅन्टल सिक्रेट्स अ हार्ड कॅल्कॅरियस शेल. द शेल मे बी एक्सटर्नल और इंटरनल और समटाईम ॲबसेंट. तर जे ऑक्टोपस असतात तर त्यांच्यामध्येही कुठल्याही प्रकारची शेल प्रेझेंट नसते. आणि सेपिया जो आहे, कटल फिश, जो मी मगाशी म्हटलं की माकुळ, तर त्यांच्यामध्ये कसं असतं तर इंटरनल असते, आतल्या साईडला शेल असते. जर कोणाच्या घरी आणला असेल किंवा कोण जर खात असतील तर त्यांनी घरी आणल्यावरती नक्कीच बघा की त्याच्या आतमध्ये शेल दिसते आपल्याला, एक कडक असं शेलसारखं स्ट्रक्चर असतं, ते बॉडीच्या आतमध्ये असतं. म्हणून काय म्हटलं तर काही ॲनिमल्समध्ये इंटरनल शेल असते, काही ॲनिमल्समध्ये एक्सटर्नल असते. एक्सटर्नल म्हणजे जे काही शंख शिंपले असतात ते, आणि त्याच्या आतमध्ये जे काही ॲनिमल्स असतील ते राहतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज वेल डेव्हलप. ॲक्वॅटिक फॉर्म शो न्यूमरस फिदर लाईक गिल्स कॉल्ड टेनेडिया, useful for aquatic respiration. Gills are present in mantle cavity. तर त्यांच्यामध्ये गिल्सच प्रेझेंट असतात. का तर हे मोस्टली कसे आहेत, ॲक्वॅटिक आहेत, त्याच्यामुळे त्यांना जे काही रेस्पिरेशन करतात ते गिल्समधून करतात, म्हणून त्यांच्यामध्ये गिल्स प्रेझेंट असतात. आणि लंग्स जे असतात ते ॲबसेंट असतात. सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप, म्हणजे जे काही सर्क्युलेशन होतं, ब्लड सर्क्युलेशन, ते ओपन टाईपमध्ये होतं. म्हणजे कसं तर कुठल्याही प्रकारच्या ब्लड व्हेसल्स नसतात. जसं की आपल्या बॉडीमध्ये ब्लड व्हेसल्स असतात आणि त्याच्यातून ब्लड सगळीकडे फ्लो होतं, पण ह्या ॲनिमल्समध्ये ब्लड व्हेसल्स नसतात, डायरेक्टली जे काही ब्लड असेल ते फ्लो होतं. एक्सक्रीशन ऑकर्स बाय किडनी, ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर्गन ऑफ बोजानस. तर जे काही एक्सक्रीशन असणार आहे किंवा वेस्ट प्रोडक्ट जे काही एक्सक्रीट होतं, बॉडीच्या बाहेर टाकलं जातं, ते कशाने टाकलं जातं तर किडनी बाहेर टाकते, किंवा त्याला दुसरं नाव दिलं आहे की ऑर्गन ऑफ बोजानस. नर्वस सिस्टीम इज फॉर्म बाय 3 पेअर्स ऑफ गँग्लिया. गँग्लिया आर इंटरकनेक्टेड बाय कम्युशियर अँड कनेक्टिव्ज. तर जे काही हे आहे नर्वस सिस्टीम आहे त्याच्यामध्ये 3 ब्रेन्स असतात. तर त्या ब्रेनना काय म्हणतात, गँग्लियॉन किंवा गँग्लिया. तर ते कसे कनेक्ट झालेत एकमेकांना तर कनेक्टिव्जनी, म्हणजे नर्वस सिस्टीम जी काही आहे ती नर्व रिंग्स आणि नर्व सेल्सनी पूर्ण कनेक्ट झालेली असते बॉडीला. सेन्स ऑर्गन्स सच ॲज आईज फॉर विजन, टेंटॅकल फॉर टेक्टाईल सेन्सेशन, ऑस्फ्रॅडिया फॉर टेस्टिंग प्युरिटी ऑफ वॉटर आर प्रेझेंट. तर त्यांच्यामध्ये काय काय सेन्स ऑर्गन प्रेझेंट आहेत, आईज प्रेझेंट आहेत, कशासाठी, विजनसाठी, बघण्यासाठी. त्याच्यानंतर टेंटॅकल आहेत. टेंटॅकल म्हणजे काय
तर असे दोऱ्यांसारखं, किंवा जसं की ऑक्टोपसला त्याचे खूप सारे पाय दिसतात, तर ते जे पाय असतात त्याला टेंटॅकल म्हणतात. तर ते कशासाठी असतात? एकतर लोकोमोशनसाठी, आणि जे काही दुसरं काय तर फूड जे काय असणार आहे ते कॅप्चर करण्यासाठी. म्हणजे त्या जे काही टेंटॅकल्स असतात त्याच्याने जे काही फूड असेल ते पकडून घेतात आणि मग माउथमध्ये टाकतात. त्याच्यानंतर ऑस्फ्रॅडिया जे असतं ते कशासाठी, तर जे काही वॉटरची प्युरिटी आहे कशी आहे हे टेस्ट करण्यासाठी असतं. Sexes are separate. Animals are mostly oviparous. Development is direct or indirect. तर हे कसे आहेत, ओव्हीपॅरस आहेत, म्हणजे एग्ज ले करतात आणि त्याच्यानंतर त्यांचे नवीन जनरेशन तयार होते. ओके. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आता ह्याच्यामध्ये इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, पर्ल ऑयस्टर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किती इम्पॉर्टंट आहे त्याला. पर्ल ऑयस्टर गिव्ज प्रेशियस पर्ल्स. त्याच्यातून आपल्याला खूप महाग असे मोती जे असतात ते मिळतात. आणि बाकीचे जे बरेचसे मोल्युस्क आहेत ते कसे आहेत, इडिबल आहेत. लाईक मी मगाशी म्हटलं लॉबस्टर एक आहे, आणि मोल्युस्कामधलं सेपिया कटलफिश जो माकुळ मास असतो तो, किंवा मग अजून वेगवेगळे आहेत जे की खूप युजफुल ठरतात खाण्यासाठी. शेल्स ऑफ मोल्युस्क आर रिच सोर्स ऑफ कॅल्शियम. तर ज्या मोल्युस्क ॲनिमलच्या शेल्स असतात त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात कॅल्शियम प्रेझेंट असतं. त्याच्यामुळे त्याचा पण खूप मोठ्या प्रमाणात यूज होतो. ओके. तर इथे आपल्याला दिसतं आहे फर्स्ट काय आहे, स्पॅक्युला, पायला ज्याला म्हणतात ते, शंख आपण शिंपले बघतो ते. त्याच्यानंतर कायटॉन, चिटोप्लुरा. त्याच्यानंतर पायला, सेपिया आणि ऑक्टोपस. हा जो सेपिया आहे तो दिसतो इथे. अशा पद्धतीचे मासे असतात, पण ते कसे असतात, ग्रे कलरमध्ये असतात, जे आपल्याकडे मोस्टली खायला मिळतात ते. तर हे जे वेगवेगळे ॲनिमल्स आहेत तुम्ही इंटरनेटवरती सर्च केलेत तर तुम्हाला खूप अजून चांगल्या इमेजेस बघायला मिळतील. त्याच्यानंतर 9th फायलम आहे इकायनोडर्मॅटा. तर ह्याचं मीनिंग काय आहे, इकायनस अँड डर्मा असे 2 वर्ड एकत्र घेऊन त्याच्यापासून इकायनोडर्मॅटा हे नाव तयार केलं आहे. तर इकायनस म्हणजे काय, तर स्पाईन्स, आणि डर्मा मीन्स स्किन. तर काय असणार आहे मीनिंग, स्किनवरती स्पाईन्स प्रेझेंट असतात. ओके. तर एक्झाम्पल काय काय सांगितलं आहे, सी स्टार, सी ककंबर, सी अर्चिन, सी लिली, ब्रिटल स्टार एक्सेट्रा. म्हणजे जे काही स्टारफिश वगैरे असतात ते सगळे ह्या फायलममध्ये येतात. एक्सक्लुझिव्हली मरीन, सॉलिटरी, सेडेंटरी और फ्री लिव्हिंग अँड ग्रिगॅरियस बेंथिक. तर कसे आहेत हे सगळे ॲनिमल, मरीन आहेत, मरीन वॉटरमध्ये राहणार आहेत, सी वॉटरमध्ये राहणार आहेत. फ्रेश वॉटरमध्ये हे ॲनिमल्स बघायला मिळत नाहीत. आणि कसे आहेत तर कुठेतरी ह्यातले काही जे ॲनिमल्स आहेत लाईक सी ककंबर, सी अर्चिन, हे कसे राहतात, ते लोकोमोशन करत नाहीत, एकाच ठिकाणी कुठेतरी रॉकला किंवा जे काही डेड मटेरियल असेल त्याला चिकटून राहतात. आणि ग्रिगॅरियस म्हणजे त्यांच्यामध्ये एक युनिटी असते किंवा सगळे एकत्र राहत असतात. आणि मोस्टली जे काही आहेत काय काय ते सी बेसिनला किंवा बॉटमला, समुद्राच्या बॉटमला प्रेझेंट असतात. रॅडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स विथ पेंटामेरस सिमेट्री. बॉडी मे बी स्पेरिकल, इलॉंगेटेड और स्टार शेप. तर त्यांची जी सिमेट्री आहे ती कशी आहे, पेंटामेरस सिमेट्री. म्हणजे त्यांच्या बॉडीचे 5 पार्ट केले की 5ही पार्ट वेगवेगळे कट होतात. जसं की आपल्याला इथे दिसतं आहे स्टारफिश आहे किंवा ब्रिटल स्टार आहे. ओके.
आता समजा यांचे 5 भाग केले तर असे 5 भाग केले. ओके, हा एक भाग, हा एक भाग असणार आहे, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग, हा चौथा भाग आणि हा 5वा भाग. तर 5ही भाग कसे आहेत, 5ही पार्टमध्ये सेम पोर्शन डिवाइड होतो. ओके, the peculiar character is present of water vascular system in which water enters through madreporite. This system is used in locomotion, food capturing, respiration, etc. तर त्यांच्यामध्ये जे स्पाईन्स असतात त्याच्यावरती मॅड्रेपोराईट प्रेझेंट असतात. तर ते जे काही असतात त्याच्यातनं वॉटर बॉडीमध्ये एंटर होतं किंवा जे काही वॉटर असेल ते सक करून घेतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर रेस्पिरेशन होतं. आपण रेस्पिरेशन कसं करतो तर डायरेक्ट ऑक्सिजन घेतो. पण हे जे काही ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतील, पाण्यामध्ये राहणारे जे काही ॲनिमल्स असतील ते डायरेक्टली ऑक्सिजन घेऊ शकत नाहीत. ते काय करतात, वॉटर घेतात आणि वॉटरमध्ये जे काही ऑक्सिजन असेल ते मग ते यूज करतात. ओके, आणि जे काही स्पाईन्स असतील त्याचा अजून यूज काय होतो तर लोकोमोशनसाठी आणि फूड कॅप्चरिंगसाठी, म्हणजे पुढे चालण्यासाठी. आणि काही वेळेला काय करतात तर स्टारफिश आपण बघितले तर काय करतात, वाळूमध्ये असतात आणि समजा कोणी येतं आहे असं वाटलं तर लगेच त्या वाळूच्या आतमध्ये जातात. ते कसे काय जातात तर ते स्पाईन्स असतात त्याच्या हेल्पने आतल्या साईडला लगेच जातात ते. किंवा मग कधी त्यांना फूड कुठलं दिसलं असेल तर ते कॅप्चर करण्यासाठी, ते पकडण्यासाठी सुद्धा त्याचा यूज करतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कंप्लीट. तर ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन आहे आणि त्यांची जी काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती कशी आहे, कंप्लीट आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम अँड एक्सक्रेटरी सिस्टीम इज ॲबसेंट. तर त्यांच्यामध्ये एक्सक्रेटरी सिस्टीम ॲबसेंट असते आणि सर्क्युलेटरी सिस्टीमसुद्धा ॲबसेंट असते. ओके, तर हे वेगवेगळे एक्झाम्पल्स दाखवलेले आहेत. फर्स्ट आहे अँटेडॉन, सेकंड ब्रिटल स्टार आहे, त्याच्यानंतर फोर्थ आहे तर स्टारफिश आहे, थर्ड आहे तो स्टारफिश आहे आणि फोर्थ आहे ते सी ककंबर आहे. ककंबर म्हणजे काय तर काकडी, आणि ते जे ॲनिमल आहेत ते काकडीच्या आकारासारखे दिसतात आणि ते समुद्रामध्ये असतात म्हणून त्यांना काय म्हणतात, सी ककंबर. ओके, आणि हे जे फर्स्टवाले अँटेडॉन ते काय आहे, सी लिली असं पण म्हणतात त्याला. ओके, तर आज आपण 3 फायलम्स पाहिले. कुठला फायलम आर्थ्रोपोडा, त्याच्यानंतर फायलम मोल्युस्का, त्याच्यानंतर इकायनोडर्मॅटा, असे 3 फायलम पाहिले आपण. ओके, सो अजून आपले 2 फायलम्स बाकी आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके, थँक्यू.